पुण्याच्या पूरस्थितीची आदित्य ठाकरेंनी पाहणी केलेली आहे। पुण्यातल्या एकता नगरमधील पूरग्रस्त भागाची ते सध्या पाहणी करतायत। आदित्य ठाकरे डेक्कन भागातल्या पूरस्थितीची देखील पाहणी करणार आहेत। आपण ही लाईव्ह दृश्य सध्या पाहतो। पुण्यातल्या पूरस्थितीची आदित्य ठाकरेंकडून सध्या पाहणी केली जाते। पुण्यामध्ये काही दिवसांपूर्वी जबरदस्त पाऊस झाला होता आणि पुण्यातल्या अनेक भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेलं होतं। पूरस्थिती उद्भवलेली होती। या सगळ्या पूरग्रस्त भागाचा आदित्य ठाकरे सध्या दौरा करतायत, आढावा घेतायत। काही वेळातच ते माध्यमांशी देखील बोलणार आहेत। आपण थेट जाऊया तिकडे। आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि पुण्यातल्या पूरग्रस्त भागाचा परिसरांचा ते आढावा घेत आहेत। सध्या तिथल्या स्थानिकांशी देखील ते बोलत आहेत। एकता नगर परिसराची आदित्य ठाकरेंनी पाहणी केलेली आहे। पूरग्रस्तांशी संवाद देखील त्यांनी साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि आता ते माध्यमांशी बोलतात। इथली प्रमुख समस्या आहे म्हणजे की नदीपात्राचा आहे तो तसाच आहे, तो काढला नसल्यामुळे पाणी थेट घरामध्ये। आपण ऐकत होतात लोकांकडून, आपण हाऊसिंग सोसायटीमध्ये बघितलं, समोर स्लम सोसायटी असेल, सगळेच आजूबाजूचे जे रहिवासी आहेत। एकंदर रोष ह्या गोष्टीचा की यावेळी जेव्हा पाणी सोडलं तेव्हा न सांगता, मला वाटतं रात्री 3:30 पावणे 4ला सोडलं गेलं आणि जेवढं सांगतात की आम्ही एवढं पाणी सोडलं त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्ती सोडलेलं आहे। हे पाणी प्रत्येकाच्या घरात गेलेलं आहे। आपण पाहता तळमजला तर सगळा पाण्याच्या खालतीच आहे, पहिल्या मजल्यापर्यंत काही काही ठिकाणी पाणी गेलेलं होतं आणि हे सगळं होऊन लगेच वीज कापली गेली 15 मिनिटात आणि सगळ्याच वयोगटातल्या पुरुष महिला असतील ह्यांचे आज आपण पाहता हाल झाले होते। कदाचित आता पंचनामे झालेत, माझ्या कानावर ऐकू येत आहे, पण हे सगळं झाल्यानंतर नुकसान भरपाई जी काही मिळेल ती खरोखर योग्य असेल का? जेवढं नुकसान झालंय आपण पाहतोय, कोणाचं अभ्यासाचे पुस्तकं वाहून गेलेत, कोणाचं कम्प्युटरचं नुकसान झालंय, कोणाचे कपडे गेलेत, कोणाचं धान्य गेलंय। हे सगळं खरोखर परत मिळवू शकतो का आपण यांच्यासाठी? हा एक विषय झाला। दुसरं म्हणजे डोळ्यादेखत इथे ह्या वॉर्डच्या समोर, आता 2 वर्ष तर मुंबई असेल, पुणे, ठाणे वगैरे सगळीकडेच आपण पाहतोय निवडणुका झालेल्या नाहीत, स्थानिक लोकप्रतिनिधी नाहीत आणि नगरसेवक नसताना अनेक ठिकाणी एन्क्रोचमेंट होत आहेत, राडारोडा टाकला जातोय। नदी पात्रात देखील आपण, मला वाटतं 1-1.5 वर्ष मी सातत्याने सांगत आलेलो आहे की रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या नावाखाली साबरमतीचं मॉडेल जे आहे ते कॉपी पेस्ट होतंय। ते गुजरातच्या आर्किटेक्टना पुणे खरोखर कळतंय का? हा देखील एक विषय झालेला आहे आणि म्हणून ह्याच्यातून पुढचा मार्ग काय? बघा काय होतं की अशी घटना घडल्यानंतर अनेक राजकीय व्यक्ती येतात, पाहणी करून जातात, मग काही घोषणा करून जातात, पण ह्याचं पुढचं पाऊल काय? तर आता जो काही रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटमध्ये जो काही खर्च होतोय तो खर्च इथे वळवून ह्या आजूबाजूच्या सगळ्या रहिवाशांना आपण काही क्लस्टर डेव्हलपमेंट किंवा वेगळं काही आपण पर्याय शोधू शकतो का? रिटेनिंग वॉल इथे आता मला वॉर्ड ऑफिसरनी सांगितलं प्रस्तावित केली आहे, पण ती कधीपर्यंत प्रस्तावित होणार आहे? म्हणजे तो प्रस्ताव शासनाकडे गेलाय का? शासन मंजुरी मिळाली का? फंड तेवढा आलाय का? फंड कमी पडतोय का? मी त्यांना हेही सांगितलं की फंड कमी पडत असेल आम्हाला सांगा, आम्ही पाठपुरावा करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।